आज मी सकाळी सकाळीच मस्त छान असं आवरायला घेतला आणि कारण पण तसंच होतं. आम्हाला जायचं होतं बाहेर. आता आई आणि भाऊ येणार होता. आमचा वेळेवरच प्लॅन ठरला. असं काही प्लॅन नव्हता की इथे जायचं किंवा काय करायचं, काहीच प्लॅन नव्हता. सर्व वेळेवर ठरलं आणि मस्त छान रेडी झाली मी. आपू रेडी झाली आणि तिच्या तिच्या मामासोबत ती मस्त छान खेळत होती. तिला काय आता माझी गरज नव्हती. त्यामुळं मी एकदम रिलॅक्स होती आणि आज हेअर वॉश केला होता त्यामुळं इतकं छान रिलॅक्स वाटत होतं ना. आपण माझ्याजवळ ड्रायर नव्हतं त्यामुळे मला ओलेच केस बांधून जावं लागणार होतं आणि ऊन फार होईल म्हणून आई आणि भाऊ लवकरच आले होते. अप्पूला पण छान असं रेडी केलं होतं. ती गेली होती तिच्या मामाजवळ छान मेकअप करून. नंतर आम्ही सोन्याच्या शॉपमध्ये आलो. इथे अप्पूना मस्त शेटसारखी बसली होती आणि चाललेलं मम्मा असं कर, मम्मा तसं कर. नंतर मला घ्यायचं होतं शॉर्ट गंठन. आता आईचं चाललं होतं खूप दिवसाचं शॉर्ट गंठन घेते. फायनली आम्ही घेतलं आणि इथे अप्पूला आणि मला व्हिडिओ काढायला आजकाल इतकं आवडायला लागलं ना, वाकू वाकू तिचं चाललं होतं बघणं. आई आणि आम्ही दुसरी शॉपिंग करायला रेडीच होतो. इतक्या उन्हात आईने मला काढलं शॉपिंग करायला, कारण की ती म्हणत होती नंतर काय तू येत नाही. अप्पूसाठी ड्रेस घेतले, माझ्यासाठी अप्पूची शॉपिंग झाली. मधातच एवढी तहान लागली ना, रस घ्यावा लागला. मग रस घेतला मस्त आणि मी माझं शॉर्ट गंठन ना तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवेल. इथे साडीच्या शॉपमध्ये आलो होतो. चेहरा इतका उन्हाने खराब झाला होता ना, तर साडी वगैरे घेतली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.